शहरामध्ये आज इम्तियाज जलील यांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढला जातोय। जलील यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल चुकीचा शब्द वापरल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांकडून केला जातोय आणि याच प्रकरणात इम्तियाज जलील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे। त्यांना अटक करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय। शहरातील क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि भडकल गेट परिसरामध्ये या मोर्चाचा समारोप होईल। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, मोर्चाचं स्वरूप सध्या कसं आहे, काय मागण्या आहेत मोर्चेकऱ्यांच्या? काही वेळापूर्वी क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि मुख्य मागणी हीच आहे की इम्तियाज जलील यांना अटक करण्यात यावी। खरं तर काही दिवसापूर्वी इम्तियाज जलील यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकरी चळवळीचे जे विचार आहेत त्याला ठेस पोहोचवणारी टीका त्यांनी केलेली होती आणि समाजाच्या भावना दुखावणारी टीका केलेली होती। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मोर्चेकरी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इम्तियाज जलील यांना अटक करावी या मागणीसाठी हातात निळे झेंडे घेऊन हे मोर्चेकरी या ठिकाणी निघालेले आहेत। काही वेळापूर्वीच क्रांती चौकातून या मोर्चाला या ठिकाणी सुरुवात झालेली होती आणि भडकल गेटवरती या मोर्चाचा या ठिकाणी समारोप होणार आहे आणि आपण या काही मोर्चेकऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधूयात, त्यांची नेमकी काय भावना आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय तुम्हाला म्हणायचंय मोर्चातून? आपल्याला जी सुविधा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। काय तुमचं मागणी आहे? काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की आज इम्तियाज जलीलला अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली अटक झाली पाहिजे। हरिजन शब्दाचा अवमान केलेला आहे। हायकोर्टाने वारंवार सूचना करूनही माननीय इम्तियाज जलील यांनी हरिजन शब्द वारंवार उच्चारून आमच्या दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्याच्यामुळं आंबेडकरवादी कृती समितीतर्फे आम्ही या धरणे आंदोलनामध्ये आज सहभागी झालेलो आहोत आणि पूर्ण आंदोलनकर्त्याची इम्तियाज जलील यांना अटक करण्याची आणि अॅट्रॉसिटी ॲक्टद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे। निश्चित आपण पाहतोय की अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा निघालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती प्रज्ञा यामध्ये मोर्चेकरी सहभागी झालेले आहेत। पुन्हा आपण काही मोर्चेकऱ्यांशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी त्यांनी असं आमच्या जातीवर शिव्या द्यायच्या नाही, काही नाही, व्यवस्थित राहायचं बस। असं काय जातीवर शिव्या कशाला द्यायच्या? जे बोलायचं तेच बोलायचं स्पष्ट। तेच म्हणणं आहे आमचं, पण तेच म्हणणं आहे जातीवादी शिव्या द्यावं तेच आमचं तेच म्हणणं आहे। काय कशासाठी मोर्चा? काय तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आमच्या बाबासाहेबाचं आहे आमचं। असं एकमेकाचा अपमान नाही करायचं, जाती विरुद्ध काय बोलायचं? सगळं समान ठेवायचं ना, कशाला एकमेकाचा अपमान करून काही बोलायचं नाही, बोलायचं असं। तर इम्तियाज जलील यांना अटक करण्यात यावी, विशिष्ट समाजाविषयी अपमानकारक शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत। इम्तियाज जलील यांच्या विरोधात याच प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे, मात्र त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हे मोर्चेकरी आपल्याला रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळतात। प्रज्ञा, बरोबर आहे, मोर्चाचं स्वरूप सध्या खूप मोठं आहे आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधात रोष सुद्धा दिसून येतोय। या सगळ्यामध्ये इम्तियाज जलील यांच्याशी काही संवाद साधता आलाय का? त्यांचं काय मत आहे, त्यांची काय भूमिका आहे या संदर्भात? इम्तियाज जलील यांचं मत आहे की जो काही शब्द त्यांनी उच्चारला आहे तर तो सरकारच्या कागदावरती आहे, सातबाऱ्यावरती आहे, तो फक्त मी उच्चारलेला आहे, माझा त्याचा हेतू असा नव्हता। मात्र सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर यापूर्वी देखील तुमच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत तर सातत्यानं तुम्ही अशा प्रकारे। कृष्णा, थोडंसं थांबवतोय, स्वतः इम्तियाज जलील सध्या आपल्यासोबत आहेत। इम्तियाज जलील जी, तुमच्या अटकेची मागणी केली जाते, या नागरिकांमध्ये सध्या प्रचंड रोष आहे, भव्य मोर्चा तुमच्याच शहरात निघालाय, काय प्रतिक्रिया आपली? काय आहे की मला हे समजत नाही आहे की त्यांना आतापर्यंत हे कसं कळालेलं नाही आहे की इम्तियाज जलीलने स्वतःहून काही बोललं नाही। जे संजय शिरसाटच्या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंट आहे, जे सरकारी कागद आहे, जे सरकारी डॉक्युमेंट आहे आणि ज्या डॉक्युमेंटच्या आधारावर त्यांनी ते गोरगरीब एसटी समाजाची जी जागा आहे ते त्यांनी आपल्या मुलांच्या नावावर करून घेतलेली आहे।
ते महाराष्ट्र शासनचं डॉक्युमेंट आहे. आता ज्या डॉक्युमेंटवर जे लिहिलं होतं मी फक्त वाचण्याचं काम केलं आणि वारंवार मी सांगून सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये हे बसत नाही आहे. आता हे स्पष्ट झालेलं आहे की इतकं सारे होर्डिंग्स लावणं शहरामध्ये आज कमीत कमी मला असं वाटतं की 100-200 बसेस लावण्यात आलेल्या आहे, मोठे मोठे गाड्या लावण्यात आलेल्या आहे, लोकांना पैसे देऊन आणण्यात येत आहे. हे याचं मुख्य कारण एकच आहे की जे पालकमंत्री आहे संजय शिरसाट ते त्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा मी जे काढलेला आहे त्याला कशातरी डायव्हर्ट करण्यासाठी ते एसटी समाजाचे ते आपल्याला स्वतःला मोठे नेते म्हणणारे लोक आहे हे गोरगरीब लोकांच्या बस्तीमध्ये जाऊन 300-500 रुपये देऊन त्या लोकांना या मोर्चामध्ये आणत आहे. माझा प्रश्न एकच आहे की माझ्या विरोधात तुम्ही मोर्चा काढत आहे, मग या सरकारी डॉक्युमेंटवर हे जे लिहिलेलं आहे आणि आता ही लिहिलेलं आहे ते काढण्यात आलेलं नाही आहे. लेटेस्ट डॉक्युमेंटच्या बाबतीत बोलतो जे 3 दिवसा अगोदर मी काढलं होतं, तर त्यांच्या विरोधात न काढणं आणि आपल्या पैशाचा वापर करून अशा प्रकारे एका समाजाला आपण हे करायचं, पुढे आणायचं आणि आपला मुद्दा जो भ्रष्टाचाराचा आहे. माझा एक प्रश्न आहे की हे जे लोक आहेत जे आपल्याला स्वतःला खूप मोठे नेते समजतात त्यांचं काय काय रेकॉर्ड आहे हे तपासून घ्यावे. आणि दुसरं म्हणजे की त्यांनी आपल्या पालकमंत्र्यांना हे का विचारत नाही की जे मी आरोप केलेले आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचं आहे. ते गप्प बसलेले आहे आणि फक्त इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळं नाटक सुरू आहे. जी इम्तियाज जलीलजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी आणि आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला अपडेट होते. कृष्णा, तुमचेही आभार. आणि यानंतरची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांचा प्रत्युत्तर म्हणून इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा